अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. 1 नोव्हेंबर 2024 वार शुक्रवार रोजी लक्ष्मीपूजन आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहावा, अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी आपण लक्ष्मीपूजन करत असतो. त्याचप्रमाणे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न व्हावी, आपल्या घरामध्ये तिचा वास असावा, आपल्याला पैशाची कधी चणचण भासू नये, त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये वास करणारी अलक्ष्मी घरातून बाहेर निघून जावी यासाठी लक्ष्मीपूजन हे अत्यंत जल्लोषात साजरं केलं जातं. तर लक्ष्मीपूजन कसं साजरं करावं, पूजा मांडणी, नैवेद्य काय दाखवावा, मंत्र कोणते म्हणावे, उत्तर पूजा कशी करावी, त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजन करताना कुठल्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत, कुठल्या सेवा करायच्या आहेत, सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. लक्ष्मीपूजन फक्त करायचं म्हणून करायचं नाहीये की दिवाळीचा एक सण आहे आणि तो आपल्याला साजरी करायचा आहे. तर लक्ष्मीपूजन केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्य, समृद्धी, त्याचप्रमाणे सुख, शांती, पैशाची कधीच कमतरता भासत नाही आणि माता लक्ष्मी कधीच आपल्या घराला सोडून जात नाही. त्यामुळे आपल्याला लक्ष्मीपूजन साजरी करायचं आहे. आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण झालाय की लक्ष्मीपूजन 31 ऑक्टोबर 2024 वार गुरुवार रोजी साजरी करायचं आहे की 1 नोव्हेंबर 2024 वार शनिवार रोजी साजरं करायचं आहे. तर जी अमावस्या आहे ती 31 ऑक्टोबरला दुपारी 3:12 सुरू होणार आहे आणि 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:53 अमावस्या संपणार आहे. त्यामुळे उदया तिथीनुसार आणि प्रदोष काळ या तिथीनुसार आपल्याला 1 नोव्हेंबर 2024 वार शुक्रवार रोजी लक्ष्मीपूजन साजरी करायचं आहे. लक्ष्मीपूजनचा शुभ मुहूर्त आहे 5:36 पासून ते रात्री 8 वाजेपर्यंत तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळी लवकर उठा, अंघोळ करा. अंघोळ करताना तुम्हाला अभ्यंग स्नान म्हणजे तेल, उटणं वगैरे लावून अंघोळ करायचे आहे. त्यानंतर तुम्ही स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपली जी नित्य देवपूजा आहे ती करून घ्या. उंबऱ्यावरती तुम्हाला पाणी शिंपडायचं आहे पितरांचं स्मरण करून. उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये दिवसभर जास्तीत जास्त प्रकाश राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. जर समजा तुमच्या घरामध्ये जास्त सूर्यप्रकाश येत नसेल तर तुम्ही दिवसभर घरामध्ये लाईट लावून ठेवा. धूप, दीप, अगरबत्तीने तुमचं घर सुगंधित करा. त्याचप्रमाणे आकाशकंदील, पणत्या याने किती तुमचं घर उजळून निघेल ना तेवढं तुम्हाला करायचं आहे. कारण यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि ती आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करत असते. आता लक्ष्मीपूजनची पूजा कशी मांडायची ते मी सांगणार आहे. तर सर्वात आधी तुम्ही काय करा की लक्ष्मीपूजनची जी पूजा आहे ती मुहूर्ताच्या आधीच मांडून घ्या. कारण लक्ष्मीपूजनच्या पूजेला मांडायला खूप वेळ लागतो, बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे मुहूर्ताच्या आधी पूजा मांडून ठेवा आणि जेव्हा मुहूर्त सुरू होईल तेव्हा तुम्ही पूजा करू शकता. तर सर्वात आधी तुम्ही काय करा, सर्वात आधी तुम्हाला तुळशी मातेपाशी जायचं आहे. तुळशी मातेपाशी गेल्यानंतर तिला हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करून धूपदीप अगरबत्ती ओवाळून तिची विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे. तुळशी मातेच्या तिथे तुम्हाला शुभचिन्ह, माता लक्ष्मीची पावले, त्याचप्रमाणे गोपद्म म्हणजे जी गायीची पावले आहेत तीही काढायची आहे. त्याचीही हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करायची आहे. तिथून तुम्हाला पावले काढत काढत तुमच्या उंबरठ्यापर्यंत पावले काढत यायचे आहे. कारण आपण माता लक्ष्मीचं स्वागत करणार आहोत. मग ती पावले काढत काढत तुम्ही उंबरठ्यापाशी आलात की उंबरठ्यापाशी तुम्हाला सर्वात आधी पूजा करायची आहे. तर आधी काय करायचं आहे, आपण जी केरसुणी लक्ष्मीपूजनसाठी आणतो ती केरसुणी त्याला तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा पूजणार आहात आणि त्याच्या धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही त्या केरसुणीला कलावा बांधायचा आहे आणि कलावा बांधून त्याची तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करणार आहात. तर ती केरसुणी घेऊन तुम्हाला बाहेर जायचं आहे आणि उंबरठ्याच्या तिथे तुम्हाला ती लक्ष्मी ठेवायची आहे. उंबरठ्याच्या तिथे तुम्हाला हळदीचं लेपन करून, रांगोळी काढून, हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करायची आहे. मुख्य दरवाजालाही तुम्ही स्वस्तिक वगैरे काढून त्याची पूजा करायची आहे. धूपदीप अगरबत्ती ओवाळायचा आहे. तिथेही तुम्ही लक्ष्मीची पावले, पद्म जे आहे ते तुम्हाला काढायचे आहेत. त्यानंतर ती लक्ष्मी तुम्हाला घ्यायची आहे आणि तुम्ही तिथून तुमच्या देवघरामध्ये जेव्हा जाणार आहात ते लक्ष्मी घेऊन, तेव्हा तुम्हाला जल्लोष करायचा आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नाव घेऊ शकता, जसं की तुळजाभवानी माते की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, माता लक्ष्मी की जय, गणपती बाप्पा मोरया, असा जल्लोष करत आपल्याला माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे. त्यानंतर ही केरसुणी घेऊन तुम्ही देवघरामध्ये जायचं आहे. तुमच्या देवघरामध्ये गोमूत्र शिंपायचं आहे. घरात पूर्ण सगळीकडे तुम्हाला गोमूत्र शिंपायचं आहे. पूजेची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. पूजेच्या आधी तुम्हाला सगळीकडे दिवे प्रज्वलित करायचे आहे. आकाशकंदील, त्याचप्रमाणे लाइटिंग करून घ्यायची आहे. रांगोळ्या काढायच्या आहेत. धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे. म्हणजे जेवढी रोषणाई करता येईल तेवढी रोषणाई तुम्हाला करायची आहे. त्यानंतर तुमच्या घरातल्या सर्व देवांना तुम्हाला मनोभावे नमस्कार करायचा आहे.
तर सर्वात आधी तुम्ही जिथे लक्ष्मीपूजन करणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. त्यावरती लाल कलरचं वस्त्र अंथरून घ्या. त्यानंतर सर्वात आधी तुम्ही काय करायचे, तर दिवा प्रज्वलित करायचा आहे. कारण कुठलीही सेवा उपाय करत असताना आपल्याला आधी दिवा प्रज्वलित करायचा असतो. तर दिवा प्रज्वलित करून हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करून घ्या. त्यानंतर आधी काय करायचं आहे, तुम्हाला आचमन करायचं आहे. एक ताम्हण घ्या. त्या ताम्हणामध्ये तुम्हाला तुमचा उजवा हात धरायचा आहे. डाव्या हाताने उजव्या हातामध्ये एक पळीभर पाणी घ्यायचं. ओम केशवाय नमः असं म्हणून ते पाणी प्यायचं. दुसऱ्यांदा परत पाणी घ्यायचं. ओम माधवाय नमः असं म्हणून ते पाणी प्राशन करायचं. तिसऱ्यांदा परत डाव्या हाताने उजव्या हातामध्ये एक पळीभर पाणी घ्यायचं आणि ओम नारायणाय नमः असं म्हणत ते पाणी प्यायचं. नंतर तुम्ही परत पाणी घ्यायचं आणि पाणी घेतल्यानंतर तुम्ही ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः असं म्हणून ते पाणी तुम्हाला ताम्हणात सोडून द्यायचं आहे. याला म्हणतात आचमन करणं. त्यानंतर तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे. संकल्प घेण्यासाठी उजव्या हातामध्ये एक पळीभर पाणी, हळद, कुंकू, अक्षता, फूल घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती फ्लॅश करते. ती प्रार्थना तुम्हाला म्हणायची आहे. ती प्रार्थना म्हणून तुम्हाला संकल्प करायचा आहे. तुमचं जे कोणतं गोत्र आहे ते गोत्र तुम्हाला सर्वात आधी म्हणायचं आहे. जर तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर तुम्ही काश्यप म्हणायचं आहे. म्हणजे तुम्ही तुमचं नाव घ्यायचं. समजा आता इथे मी तुम्हाला म्हणून दाखवते. मी प्रियंका काश्यप गोत्रामध्ये परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी आहे. माझ्या घरातील व कुटुंबातील कायिक, वाचिक, मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, ऐश्वर, अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित राहण्यासाठी, तसेच गुरु, आई, वडील यांची भक्ती, सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी, तसेच घरातील क्लेश, कलह निवारण होऊन घरात, कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती यथाज्ञानी दीपावली निमित्त श्री लक्ष्मीपूजन करीत आहे. त्या अंगभूत निर्विघ्नतेसाठी श्री गणेश व शुद्धीकरणासाठी कलश, शंख, घंटी, दीपपूजन करीत आहे. असं म्हणून ते पाणी तुम्ही ताम्हणात सोडा आणि नंतर हे पाणी तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला तुम्हाला ओतायचं आहे. संकल्प करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे. कारण आपण कुठल्याही पूजेची सुरुवात ही बाप्पांपासून करत असतो. तर ताम्हणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्ती घ्या, मूर्ती नसेल तर सुपारी घेऊ शकता. त्याला तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्ही आधी पाण्याने अभिषेक करा. ओम गम गणपतये नमः असा मंत्र म्हणत 11 वेळा तुम्ही पाण्याने अभिषेक करा. परत ओम गम गणपतये नमः असा मंत्र म्हणत तुम्ही पंचामृतने 11 वेळा अभिषेक करा आणि परत शुद्ध पाण्याने अभिषेक करा. त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून तुम्हाला पाटावरती 2 विड्याची पानं घ्यायची आहेत. त्यावरती थोड्याशा अक्षता टाकून गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे. गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून मनोभावे नमस्कार करून बाप्पा मी जी काही पूजा करणार आहे ती निर्विघ्नपणे करून घ्या अशी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे. कलश स्थापना करण्यासाठी तुम्ही तांब्याचा तांब्या घ्या. त्यामध्ये पाणी भरून घ्या. त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, हळद, कुंकू, अक्षता आणि फूल टाकून घ्यायचं आहे. वरती विड्याची 5 पाने तुम्हाला ठेवायची आहेत. कलशावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने. मध्ये 4 हळदीचे टिपके द्या. कडेने 2 कुंकवाच्या लाईनी दोन्ही साईडने ओढायच्या आहेत आणि खालून वरच्या दिशेने अशा 5 लाईनी कडेला तुम्हाला त्या तांब्यावरती काढून घ्यायच्या आहेत हळद कुंकवाने. त्यानंतर तुम्हाला नारळ ठेवायचा आहे आणि नारळाची शेंडी वरती आली पाहिजे. त्यानंतर तुम्ही कलशाच्या खाली थोडंसं तांदळाचं आसन करून त्यावरती कलश स्थापना करायची आहे. कलशाला हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून मनोभावे नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपल्याला जो शंख आहे त्याची स्थापना करायची आहे. शंख स्थापना करण्यासाठी बघा स्टँड असतं, शंख असतो, तर तो तुम्हाला घ्यायचा आहे. शंख घेतल्यानंतर तुम्ही काय करा, तो शंख अशा ठिकाणी ठेवायचा की त्याचं जे मुख आहे ते दक्षिणेकडे नाही आलं पाहिजे. इतर कुठल्याही दिशेला त्याचं मुख आलं तरी चालेल. अशा पद्धतीने तो शंख तुम्ही त्या ठिकाणी स्थापन करून घ्या. शंखाला अष्टगंध लावा, अक्षता वाहा आणि फूल वाहून धूपदीप अगरबत्ती ओवाळून नमस्कार करायचा आहे. त्याप्रमाणेच तुम्ही पाटावरती आपली माता लक्ष्मीची जी मूर्ती असते ती मूर्ती स्थापन करून घ्या. त्याचप्रमाणे भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा जर तुमच्याकडे फोटो असेल, माता लक्ष्मी भगवान श्री हरी यांचे पाय चेपत असतानाचा जो फोटो आहे त्याला अत्यंत महत्त्व आहे, तसा फोटो असेल तर तो फोटो तिथे ठेवायचा आहे. कुबेर देवांचा फोटो तुम्हाला ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मीच्या उजव्या साईडला जो कलश आपण ठेवलाय तो आला पाहिजे आणि डाव्या साईडला हे ठेवलेलं आहे आपण शंख, तो आला पाहिजे. त्याचप्रमाणे जी घंटी आहे ती सुद्धा उजव्या साईडला आपल्याला ठेवायची आहे. हे सर्व झालं आपल्या पूजेचं शुद्धीकरण. आता आपल्याला आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे. गणपती बाप्पांना तुम्हाला दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही ठेवायचा आहे. तुमची जी कुठली कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा फोटो असेल, टाक असेल, मूर्ती असेल, जे काही असेल ते ताम्हणात घ्या.
तुमच्या कुलदेवीचा जय जयकार करत तुम्ही 11 वेळा पाण्याने शुद्धीकरण करून घ्यायचं आहे. म्हणजे जसे की आता ओम श्री तुळजाभवानी देवे नमः किंवा ओम श्री कुलदेवताय नमः असं म्हणत 11 वेळा पाण्याने तुम्ही शुद्धीकरण करा. मूर्ती स्वच्छ पुसा आणि त्यानंतर आपली जी माता लक्ष्मीची मूर्ती गणपती बाप्पा आहे त्यांच्या डाव्या साईडला 2 नागिनीची पाने ठेवून तुम्हाला ती मूर्ती स्थापन करायची आहे. मूर्तीला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे. मूर्ती ठेवण्याआधी त्याच्या खाली थोड्याशा अक्षता टाका, त्यावर हळद कुंकू अर्पण करून मग मातेची मूर्ती तुम्हाला म्हणजे आपल्या कुलदेवीची मूर्ती ठेवायची आहे आणि तिला मनोभावे नमस्कार करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरातील सोने, दागिने, चांदीचे नाणी, पैसे असं सगळं काही तिथे ठेवून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे जर माता लक्ष्मीच्या मूर्तीच्या समोर तुमच्याकडे गजमूर्ती असतील म्हणजे हत्ती असतील तर ते तुम्ही ठेवून घेऊ शकता, कॉईन ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचा अभिषेक करायचा आहे. तुमच्याकडे बघा माता लक्ष्मीची छोटीशी मूर्ती असेल तर त्या मूर्तीला तुम्ही अभिषेक करायचा आहे आणि फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घेणार आहात तुम्ही. मूर्ती असेल तर त्याला 11 वेळा पाण्याने, 11 वेळा पंचामृतने, परत 11 वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे. तेव्हा तुम्ही कुठलाही जो माता लक्ष्मीचा तुम्हाला मंत्र येतो तो मंत्र म्हणू शकता किंवा मग तुम्ही जो नवार्णव मंत्र आहे तोही म्हणू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असं म्हणत तुम्हाला देवीला अभिषेक करून त्या पानांवरती म्हणजेच माता लक्ष्मीच्या उजव्या साईडला 2 विड्यांच्या पानांवरती मूर्ती स्थापन करून तिला हळद कुंकू अक्षता फूल वाहून तिची मनोभावे पूजा करायची आहे. तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर माता लक्ष्मीच्या समोर ते ठेवून तुम्ही त्याचीही हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करू शकता. कुबेर देवांचं जे कुबेर यंत्र असतं तेही तुम्हाला 2 विड्यांच्या पानावर स्थापन करायचं आहे. तुमच्याकडे जर कुबेर यंत्र नसेल तर तुम्ही एक सुपारी घ्या आणि त्याची कुबेर यंत्राच्या स्वरूपात तुम्ही पूजा करा. हळद कुंकू अक्षता फुले वाहून तुम्हाला विधिवत पद्धतीने कुबेर यंत्राची स्थापना करायची आहे. आता या पूजेमध्ये सांगितलेले जे फोटो ज्या मूर्ती तुमच्याकडे असतील त्या तर तुम्हाला ठेवायच्याच आहेत, पण तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूपात त्याची पूजा करू शकता. आणि त्यानंतर आपण जी केरसुणी म्हणजे ज्याला आपण माता लक्ष्मीचं स्वरूप मानतो त्याखाली हळद कुंकू अक्षता वाहून त्याच्यावरती तुम्हाला ती केरसुणी ठेवायची आहे आणि तिचीही हळद कुंकू अक्षता फुले वाहून विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे. मूर्ती फोटो स्थापन झाल्यानंतर हळद कुंकू अक्षता फुले वाहून विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे. आता नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे. तुम्ही काय करा, एका वाटीमध्ये ड्रायफ्रूट ठेवा ज्याच्यामध्ये काजू, बदाम, अंजीर, मनुके जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ते तुम्ही एका वाटीमध्ये ठेवा. आधी खाली छोटासा पाण्याने चौकोन काढा, तिथे तुम्ही ड्रायफ्रूट ठेवा. त्यानंतर परत चौकोन काढून तुम्ही 5 फळं ठेवू शकता, कुठलीही फळं तुम्ही ठेवू शकता. परत थोडासा चौकोन काढून दिवाळीचा पूर्ण फराळ तुम्ही एका ताटामध्ये ठेवा. परत एक चौकोन काढा, एक खोबऱ्याची वाटी घ्या, त्याच्यामध्ये लाह्या आणि बत्ताशे ठेवायचे आहेत. लाह्या आणि बत्ताशे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे लाह्या आणि बत्ताशे शिवाय आपली लक्ष्मीपूजनची जी पूजा आहे ती अपूर्ण असते. त्यामुळे तुम्ही ते तसं ठेवू शकता. त्याचप्रमाणे या दिवशी धन आणि जे गूळ आहे त्यालाही विशेष महत्त्व आहे, त्यामुळे तुम्ही धने आणि गूळही या दिवशी ठेवायचा आहे. बघा, बऱ्याच ठिकाणी लक्ष्मीपूजनच्या दिवशी जे सुगड असतात, जे आपण धनत्रयोदशीला पूजणार आहोत ते सुगड सुद्धा आहे तसे ठेवले जातात. तर तुम्ही त्याच्यामध्ये 5 प्रकारचे किंवा 7 प्रकारचे धान्य ठेवू शकता किंवा प्रत्येक एका सुगडमध्ये तुम्ही लाह्या, एका सुगडमध्ये तुम्ही बत्ताशे, एका सुगडमध्ये तुम्ही धने, गूळ असं सगळं काही ठेवू शकता. म्हणजे जेवढी तुम्हाला पूजा व्यवस्थित पद्धतीने मांडता येईल ना तेवढी तुम्ही मांडू शकता. या नैवेद्याच्या कडेने तुम्हाला पाणी फिरवायचं आहे आणि हा नैवेद्य देवांना अर्पण करायचा आहे. पूजा मांडून झाली. आता तुम्हाला जेवढं अजून डेकोरेशन करायचं तेवढं तुम्ही करू शकता. या दिवशी कुठल्या विशेष सेवा आपल्याला करायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतेय. तर स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला या सर्व ज्या सेवा आहेत त्या मिळणार आहेत. सर्वात आधी तर आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे. श्री ऋणनाशक गणेश मंत्र याचा 1 माळ जप करायचा आहे. श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ करायचा आहे. श्री विष्णू गायत्री मंत्र 1 माळ करायचा आहे. कमलात्मक मंत्रचा 1 माळ करायचा आहे. कुबेर मंत्र 1 माळ म्हणायचा आहे. गीतेचा 15वा अध्याय एकदा वाचायचा आहे. गीतेची 18 नावे एकदा वाचायची आहेत. व्यंकटेश स्तोत्र एकदा, विष्णू सहस्त्रनाम एकदा, रामरक्षा एकदा, श्री ललिता स्तोत्रम एकदा आणि एवढं सगळ्या सेवा करून झाल्यानंतर एकदा क्षमा स्तोत्रम तुम्हाला म्हणजे क्षमा प्रार्थना तुम्हाला करायची आहे. तर या सर्व सेवा तुम्हाला करायच्या आहेत. यातले जे मंत्र मला शक्य होतील ते सर्व मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि राहिलेले तुम्ही सर्व काही तुम्हाला यूट्यूबवरती, गुगलवरती सर्च केलं तरीही मिळणार आहे आणि आपल्या स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला हे मंत्र मिळणार आहेत. त्यानंतर ही सेवा तुम्ही नक्की करा. याने तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी, पैशाची कधी कमतरता भासणार नाही, आर्थिक
चणचण भासणार नाही, माता लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल, अलक्ष्मी तुमच्या घरातून बाहेर निघून जाईल. वर्षातून एकदाच हा दिवस आहे, त्यामुळे जेवढ्या जास्त शक्य होतील तेवढ्या सेवा नक्की करा. तर आता आपण सर्व काही पाहिलं. आता या पूजेची जी उत्तर पूजा आहे ती कशी करायची ते मी सांगते. लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला उत्तर पूजा करायची आहे. तर तुम्ही स्नान वगैरे करून देवासमोर बसा, दिवा लावा, सर्व पूजेवरती परत हळद कुंकू अक्षता वाहा, दुधाचा आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि देवांकडे क्षमा मागायची आहे की ही पूजा करताना, माझ्याकडून सेवा करताना ज्या काही चुका झाल्या त्याबद्दल मला क्षमा करा. त्यानंतर त्या ठिकाणी ठेवलेले जे फराळाचे पदार्थ नैवेद्य आहे आणि अगदीच कलशावर ठेवलेला नारळ, हे सगळं तुम्ही प्रसाद रूपी स्वतः खायचं आहे. त्यानंतर जे देव आपण ठेवलेले आहेत ते देव तुम्हाला परत स्नान घालून परत त्यांच्या आहे त्या ठिकाणावरती ठेवून द्यायचे आहेत. कुबेर देवांचा जो फोटो आहे तो आपण देवघरामध्ये पूजू शकत नाही, मग तो तुम्ही व्यवस्थित एखाद्या कॅरीबॅग मध्ये कापडामध्ये गुंडाळून पुढच्या वर्षीसाठी ठेवू शकता. माता लक्ष्मीची जी पार्थिव मूर्ती आपण आणलेली असते त्या मूर्तीचं आपल्याला विसर्जन करायचं असतं. आपण दरवर्षी नवीन मूर्ती आणत असतो. त्यानंतर फुलं, पानं, अक्षता वगैरे जे काही आहे ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. कलशातलं पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला अर्पण करू शकता. त्यातल्या वस्तू ज्या आहेत, नाणं असेल, सुपारी असेल, ते तुम्ही निर्माल्यात टाकू शकता किंवा स्वतः परत दुसऱ्या पूजेमध्ये वापरू शकता. तर अगदी साध्या पद्धतीने पण विधिवत पद्धतीने लक्ष्मीपूजनची पूजा कशी करावी, नैवेद्य काय दाखवावा, मंत्र कोणता म्हणावा, आचमन कसं करावं, संकल्प कसा करावा, त्याचप्रमाणे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि अलक्ष्मी आपल्या घरातून निघून जावी यासाठी कुठल्या सेवा कराव्यात, उत्तर पूजा कशी करावी, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलेली आहे. तर अगदी छोटीशी माहिती होती. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.